संध्याकाळी मावशीची विदाई झाली. आता रात्रीच्या जेवणाचं काय यावर घरच्यांची मीटिंग बसली. जास्त लोड नका घेऊ रे, बाहेरून बिर्याणी मागू असं म्हणून मामाने मीटिंग तिथंच संपवली. उचलली पिशवी, गाडीला चावी लावली आणि आमची सवारी थेट गारवा बिर्याणीकडे निघाली. आता अर्जंट मध्ये पार्सल काय भेटणार नाही असं म्हणून गारवावाल्यांनी आम्हाला निराश केलंच होतं, पण दुसरीकडे आपलं पार्सल तयारच होतं. जिकडची बिर्याणी एकच नंबर भाई. सकाळी उठून मस्त चहा नाश्ता केला आणि त्यानंतर परत एकदा मीटिंग बसली, ते म्हणजे फिरायला जायचं. आमचा प्लॅन झाला होता खडकवासल्याला जायचा 4-4:30 वाजता, पण हा प्लॅन माझ्यामुळे कॅन्सल करावा लागणार असं मला तरी वाटलं नव्हतं. आमच्यासारखे रिकाम तिकडे बहुतेक आम्ही 4 जण आहेत. 2 जण खोबरं कोथिंबीर आणायला निघले होते, त्यामागे 2 जण अजून उठले, म्हणले आम्ही बी येतो. 4 लोक आम्ही चाललो होतो फक्त लिटरली खोबरं कोथिंबीर आणायला. त्यानंतर इकडे तर दुकानं काही बंद होती आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट शिरलो मॉलमध्ये. इकडे 1-2 वस्तू घ्यायच्या सोडून अजून 3-4 गोष्टी उचलल्या आणि घरनं फोन आला की खोबरं कोथिंबीर घ्या आणायला गेले तुम्ही 1.5 तास झाला असं म्हणून मावशीने फोनवर ढिगभर शिव्या घातल्या आणि घरच्यांना माहित पण नव्हतं आम्ही की मॉलमध्ये फिरत बसलोय म्हणून. मग पटकन इकडचं उरकलं आणि घराकडे निघालो. घरी येऊन मस्त आंघोळ विंगोळ केली आणि त्यानंतर आवरून घेतलं, पण भाई माहित नाही कुठून अचानक एवढी सर्दी आली आणि डोकं बिकं जाम झालं. मग प्लॅन कॅन्सल केला, म्हणलं आता उद्या किंवा नंतर परत कधीतरी जाऊ. सर्वात आधी गोळी वगैरे खाऊन घेतली. आता खडकवासल्याला जायला नाही भेटलं, म्हणून काय झालं आपल्या बाल्कनीतच खडकवासल्याचा व्ह्यू दिसतोय. बाकी दुपारी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर इकडे बर्थडेची तयारी चालली होती. आता बर्थडे कुणाचा आहे ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो, कारण ब्लॉग लय मोठं झालंय. बाकी हा यूट्यूबवर काल आपला लॉंग व्हिडिओ आलेला आहे, जाऊन नक्की चेक करा. सो थँक्यू सो मच गाइस फॉर वॉचिंग. बाय बाय.